शिरपूर बस स्थानकात खिसे कापू मोकाट, पोलीस बंदोबस्त केवळ कागदावरच। शिरपूर शहरातील सार्वजनिक ठिकाणांवरील पोलीस बंदोबस्ताचा फोलपणा पुन्हा एकदा उघड झाला असून शिरपूर बस स्थानकात हर दिवसा खिसे कापूने प्रवाशांच्या खिशातून तब्बल 50,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी 28 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे। शहर बस स्थानकासहित शिरपूर शहरात नागरिकांच्या सुरक्षेसह त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे। शिरपूर तालुक्यातील कुरखडी येथील 51 वर्षीय शेतकरी किशोर फकीरा मोरे हे आपल्या मुलाची शैक्षणिक फी भरण्यासाठी उसनवारीने घेतलेले 50,000 रुपये परत देण्यासाठी धुळे येथे जात होते। यासाठी ते सकाळी शिरपूर शहर बस स्थानकावर आले होते। दरम्यान शिरपूर ते छत्रपती संभाजीनगर जाणारी बस लागल्यानंतर प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती। याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात खिसे कापू चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील 50,000 रुपये शेणात लंपास केले। खिसा कापला गेल्याचे लक्षात येताच मोरे यांनी आरडाओरड केली। मात्र शहर बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक आणि पोलीस गस्त असल्याचा दावा केला जातो। मात्र प्रत्यक्षात ना गर्दीवर नियंत्रण, ना संस्थांवर लक्ष, ना तात्काळ पाठलाग, परिणामी संशयित गर्दीत मिसळून पसार झाला। शहर बसस्थानकात खिसे कापूंची टोळी सक्रिय असल्याचे अनेक घटनांमधून उघड झाले आहे। मात्र दररोज हजारो प्रवासी ये जा करत असलेल्या महत्त्वाच्या बसस्थानकात अशी घटना घडत असताना पोलीस यंत्रणेचे नियंत्रण कुठे आहे, असा थेट सवाल उपस्थित प्रवाशांकडून करण्यात येत आहे। गुन्हेगार मोकाट आणि सामान्य प्रवासी असुरक्षित अशी अवस्था शिरपूरमध्ये निर्माण झाली आहे। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चेतन सोनवणे हे करीत आहे। मात्र आरोपी कधी पकडले जाणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।